नमस्कार, आखाडामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. कोलकात्यामध्ये घडलेला सीबीआय विरुद्ध बंगाल पोलीस ड्रामा पश्चिम बंगालच नाही तर मग आपल्या देशातील सर्व राज्य, अगदी महाराष्ट्रासाठी सुद्धा तेवढाच महत्त्वाचं आहे. 30 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेशांनी बनलेला आपला देश एका धाग्यामध्ये गुंफलेला आहे आणि तो म्हणजे संविधानामुळे. आणि या संविधानावर आता संकट निर्माण झाले. संविधानाच्या ढाच्यालाच कुठेतरी धक्का लावण्याचा हा प्रयत्न आहे. ही कसली नेमकी लढाई आहे? ही लढाई आहे इगोची, ही लढाई आहे पश्चिम बंगाल मधल्या जागांची. पाहुयात एक रिपोर्ट आणि त्यानंतर चर्चा. सीबीआय वरून पश्चिम बंगालमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा सुरूच. उद्या सुप्रीम कोर्टातच होणार दूध का दूध पाणी का पाणी. निवडणुकीच्या आधीच ममता बॅनर्जी विरुद्ध नरेंद्र मोदी. कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या चौकशीसाठी आलेल्या सीबीआयलाच ममतांनी रोखलं आणि कधी नव्हे असा घटनात्मक पेच निर्माण झाला. सीबीआयच्या अधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन ममतांनी मोदींनाच ललकारलं. रविवारी कोलकात्यात रात्रभर ड्रामा सुरू राहिल्यानंतर सुप्रीम कोर्टात सीबीआयनं धाव घेतली, पण सीबीआयला झटका बसला. तात्काळ सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिला. पोलीस आयुक्तांविरोधात पुरावे द्या, कारवाई करणार असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. त्यामुळे आता सुनावणी उद्या होणार आहे, पण पश्चिम बंगाल मधल्या ठिणगीची आस तर संसदेपर्यंतही पोहोचली. प्रत्येक गोष्ट राजकीयच असते. या देशात राजकारणाशिवाय होतच नाही काय. निवडणूक आणि राजकारण, मग त्याच्यामध्ये पोलिसांचा वापर होतो, न्यायालयाचा वापर होतो, रिझर्व्ह बँकेचा वापर होतो, सीबीआयचा वापर होतो. त्याच्यामुळे त्याच्यावरती न बोललेलं बरं. सीबीआय सारख्या संस्थेवर आता आरोप प्रत्यारोप होते, हे आता होत नाहीये. बीजेपी जेव्हा विरोधी पक्षात होती तेव्हाही अशा प्रकारचे आरोप बीजेपी करत होती. आता बीजेपी सत्तेवरती आहे, काँग्रेसवाले करतात किंवा ममता बॅनर्जी करत असतील. के अधिकारियों को उनको लॉफुल ड्यूटीज को करने से न केवल रोका गया बल्कि उन्हें कलकत्ता पुलिस द्वारा पुलिस थाने में डिटेन किया गया. मैं समझता हूं कि ऐसी घटना देश के इतिहास में अनप्रेसिडेंटेड है. जैसा कि इस सदन को अवगत होगा, सीबीआई को शारदा स्कैम की जांच करने की जिम्मेदारी ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया द्वारा दी गई है. पण आता चर्चा तर दोन्ही बाजूने होते. पोलीस आयुक्तांवर कारवाई रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी रस्त्यावर उतरणं कितपत योग्य, तर केंद्र सरकार सीबीआयचा गैरवापर करत असल्याच्या आरोपात तथ्य आहे का? चिटफंड प्रकरणी ममता बॅनर्जी सीबीआयद्वारे चौकशी का होऊ देत नाही, तर ममता बॅनर्जी विरोधकांना एकत्र आणत असल्यानं मोदी सरकार घाबरलंय का? हा तपास करत असताना त्यांना इतक्या वरिष्ठ अधिकाऱ्याला अटक करायची गरज आहे का? कारण की कुठल्याही राज्याचा इतका मोठा पोलीस अधिकारी जर तुम्ही अरेस्ट केला तर राज्यामध्ये जे पोलीस दल जे असतं याच्यामध्ये फार चुकीचा संदेश जातो. आणि अशा प्रकारे म्हणजे तुम्ही जर पाहिलं की नोव्हेंबर 2018 मध्ये आंध्र प्रदेश सरकारने सीबीआयला जी कन्सेंट दिली होती ती मागे काढून घेतली आणि मला वाटतं वेस्ट बेंगॉल सुद्धा त्याच मार्गावर आहे. एक बाब तर स्पष्ट आहे की डोळ्यासमोर लोकसभा निवडणूक आहे, त्यामुळे घडामोडींनाही तितकाच वेग येतोय. मात्र आताच्या घडामोडींसाठी निमित्त पुन्हा एकदा सीबीआयच बनलं इतकंच. विनोद राठोड, TV9 मराठी, नवी दिल्ली. कोलकात्यामधल्या या सगळ्या ड्रामामुळे संविधानाला धोका निर्माण झालेला आहे का? या सगळ्यामधलं राजकारण नेमकं काय आहे? मोदी वर्सेस ममता ही अशी लढाई आहे का आणि नेमकी कशासाठी? अर्थात पश्चिम बंगाल मधल्या निवडणुका आणि लोकसभा निवडणुका हे सांगण्यासाठी कुठल्याही भविष्यवेत्याची गरज नाहीये. या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्ते आमदार विद्या चव्हाण, कम्युनिस्ट भाकपचे नेते प्रकाश रेड्डी, ज्येष्ठ पत्रकार जयंत माइंडकर, भाजपचे आमदार आणि प्रवक्ते राम कदम, सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी आपल्याबरोबर सोबत आहेत. आणखी काही गेस्ट आहेत आपल्याबरोबर, माजी IPS अधिकारी सुरेश खोपडे आणि ॲडव्होकेट राकेश राठोड दिल्लीवरून या चर्चेमध्ये सहभागी होतील. सर्व मान्यवरांचं स्वागत. सगळ्यात आधी राम कदम, मी तुमच्याकडे येते. कोलकात्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या सभेला परवानगी काय नाकारली? सीबीआयने तिथे कारवाई केली, रेड टाकली, तपासणीसाठी ते गेले. निदान गेले तर गेले, सुप्रीम कोर्टाची परवानगी तर घेऊन जायचं होतं.
त्या संदर्भातले पुरावे तर द्यायचे होते. इतकी घाई का होती सीबीआयला? काय इतकी घाई होती सरकारला ही कारवाई करायची? निखिला, याच्यामध्ये पहिल्यांदा हे समजून घ्यावं लागेल की 2014ला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणेच सीबीआयची चौकशी सुरू आहे चिटफंडच्या संदर्भामध्ये. त्याच्यामध्ये 40,000 कोटीचा घोटाळा आणि या सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाप्रमाणे सीबीआयचे अधिकारी काम करतात, मार्गदर्शनाखाली काम करत नाहीये. आणि अशा स्थितीमध्ये जेव्हा एक संविधानिक ढाचा आहे, त्याचे अधिकारी जेव्हा त्या ठिकाणी जातात चौकशी करण्यासाठी, त्यांना त्या ठिकाणी पोलिसांकडून मारहाण केली जाते, त्यांना थांबवलं जातं, त्यांच्या कामामध्ये अडथळा आणला जातो. आणि हे सर्वच्या सर्व ममता बॅनर्जी यांच्या सांगण्यावर होतं. हा एक प्रकारे लोकशाहीला ज्या संविधानिक संस्था आहेत फार मोठा धक्का आहे. आणि राम कदम, ममता बॅनर्जी यांनी आपल्या राज्यातल्या राम कदम पश्चिम बंगालमध्ये सीबीआयला एंट्री नाही हे आधीच ममता बॅनर्जींनी सांगितलेलं होतं. मग कोर्टाची परवानगी घेऊन सीबीआयचे लोक का नाही गेले तिथे? तशी परवानगी घेता आली असती कोर्टाची आणि त्यानंतर गेले असते तर आज एवढा मोठा ड्रामा झाला नसता. आयतं ममता बॅनर्जींच्या हातात कोलीत मिळालं नसतं. पश्चिम बंगाल हे काही वेगळा देश नाहीये, स्वतंत्र देश नाही. पश्चिम बंगाल आपल्या देशाचा घटक एक राज्य आहे आणि सीबीआय पूर्ण देशासाठी काम करणारी यंत्रणा आहे. ते कुठेही जाऊ शकतात, त्याला परवानगीची आवश्यकता नाही. आणि जसं मी सांगितलं की 2014 मध्ये सुप्रीम कोर्टानेच आखून दिलेल्याप्रमाणे त्याची सीबीआय चौकशी करते. तर त्याच्यामुळे ते सुप्रीम कोर्टाच्या पूर्ण मार्गदर्शनाखाली सुरू आहे. जी मला आधी मी प्रकाश रेड्डी, मला माहिती आहे तुम्हाला बोलायचंय. राजू वाघमारे पोलीस कमिशनरला अडवतात. पोलीस कमिशनरला ममता बॅनर्जींना का वाचवायचं होतं हा प्रश्न. बोला प्रकाश रेड्डी, बोला. यांना माहिती नाही किंवा मुद्दाम खोटं बोलतायत असं दिसतं. कारण दिल्ली स्पेशल पोलीस एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट 1946 च्या याच्याप्रमाणे सीबीआयला राज्यात जाताना परवानगी घ्यावी लागते आणि त्याच्याप्रमाणे आंध्र प्रदेशने ही परवानगी नाकारलेली आहे. आता असा प्रकार झाला की सीबीआय हे या सरकारच्या हातचं बावलं झालेलं आहे आणि विरोधकांवर हे करण्यासाठी सगळं मान्य मात्र ममता बॅनर्जी सुद्धा एका अधिकाऱ्याची चौकशी सीबीआय करू इच्छिते तिकडे, तर त्या एका अधिकाऱ्यासाठी ममता बॅनर्जी का रस्त्यावर उतरल्यात? नाही, इतकं सोपं नाही दिसतं तसं. त्यांना पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट आणायची. तुम्ही बघा सायमल्टेनियसली त्या ठिकाणी बाकीच्या गोष्टी झाल्या. इलेक्शन कमिशनर, ममता बॅनर्जी असं वागून अवतार देतात या सगळ्या गोष्टीला. डिफेन्स मिनिस्टर त्या ठिकाणी जातात, त्यांचं डिफेन्स करण्याचं काम आहे आणि इलेक्शन कमिशनरकडे जातात आणि त्यामुळे प्रशासन हाती घ्यायचं आणि निवडणुका लढवायच्या. एका पोलीस आयुक्तासाठी ममता बॅनर्जी रस्त्यावर उतरल्यात. संविधान बचाव म्हणून ते अशा प्रकारचं आंदोलन करतायत. राजू वाघमारे, मी तुमच्याचकडे येते. अर्थात काँग्रेस देखील ममता बॅनर्जींचा असं कसा सपोर्ट करू शकते? याचं कारण असं आहे की ममता बॅनर्जी यांनी जी भूमिका घेतलेली आहे की घटना बचाव देश बचाव, आज या मोदी आणि बीजेपी सरकारने या देशातील सगळ्या लोकशाही संस्थांना कशा प्रकारे मोडीत काढता येईल, रिझर्व्ह बँक पासून ते सीबीआय पर्यंत सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. सुप्रीम कोर्टाचे जज रस्त्यावर येऊन या सरकारच्या विरोधात बोलतायत. आज ममता बॅनर्जींनी जी विरोधी पक्षांची जी रॅली आयोजित केली होती त्याच्यानंतर अमित शहाची जी परवानगी नाकारली त्यांच्या रथयात्रेला, मोदींच्या आणि अमित शहाच्या, त्याच्यानंतर पद्धतशीरपणे ममता बॅनर्जींना हॅरॅसमेंट करण्याचा प्रकार हा जो सीबीआयच्या मार्फत यांनी जो सुरू केलेला, मात्र शारदा चिटफंड आणि ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय की याचा आपला काहीही संबंध नाही. मग अशा वेळेला पहिली गोष्ट अशी की शारदा चिटफंडाचा आणि त्याचा काही संबंध नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, सीबीआयला काय साध्या तुमच्या विभागातल्या मुंबईतल्या एका पोलीस ठाण्याला दुसऱ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जायचं असेल तर तुम्हाला परवानगी घ्यावी लागते. आता सीबीआय ज्यावेळी दिल्लीतून पश्चिम बंगालमध्ये चाललंय त्यावेळी जर तुम्ही परवानगी न घेता पोलीस कमिशनरांच्या घरात जात असाल तर याला म्हणतात हुकुमशाही. तुम्ही थांबा राजू वाघमारे. ऍडव्होकेट राकेश राठोड दिल्लीवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ऍडव्होकेट राकेश राठोड, संविधानाला धोका निर्माण कोण करतं नेमकं? मोदी करतायत का मग ममता बॅनर्जी करतायत?
माझ्या मते संविधानाला धोका हे आपले राजकारणी लोक करत आहात. कारण की समजा कुठे काही गुन्हा घडलेला आहे त्याची चौकशी करण्याचे पूर्ण अधिकार या संस्थांना आहेत. सीबीआय आहे, अँटी करप्शन ब्युरो आहे आणि पोलीस पण आहेत. त्यांचा जो इंडिपेंडेंटनेस जो आहे चौकशीमध्ये त्याच्यामध्ये कोणीच इंटरफिअर करता कामा नाही. पहिली गोष्ट. आता या क्षणी आपल्याला हे पण लक्षात ठेवायला हवं की समजा कोणता एखादी पॉलिटिकल अजेंडा पण असू शकतो असे एलिगेशन्स लावण्याच्या मागे, तर या सिच्युएशनमध्ये सीबीआय असो दुसरे कोणती संस्था असो त्यांना हे चौकशी करणं महत्वाचं आहे की प्रथम दर्शनीय त्यांच्या विरुद्ध काही एव्हिडन्सेस मिळतात का. समजा त्यांच्या विरुद्ध काही एव्हिडन्सेस त्यांच्याकडे आलेले असतील तर हो त्यांना चौकशी करण्याचे पूर्ण अधिकार आहेत आणि असायला पण हवेत. तेव्हाच आपण आपली घटनेचं नक्कीच राकेश राठोड या सगळ्यामध्ये पॉलिटिकल अजेंडा आहे हे स्पष्ट आहेच. अजेंडा हा मोदींचाही असू शकतो, अजेंडा हा ममता बॅनर्जी यांचाही असू शकतो. वाईनकर अगदी थोडक्यात. प्रश्न असा आहे की 2014 सालची घटना आज 2019ला तुम्ही डायरेक्ट जेव्हा लोकसभा इलेक्शन तोंडावर आहेत तेव्हाच सीबीआयला कारवाई करायला पाठवतात. बरं, कोण इथे तीनही पक्षांचे राजकारणी बसलेले आहेत तरी पण मी एक वस्तुस्थिती सांगतो की सीबीआय ही निश्चितपणाने फक्त पंतप्रधानांच्याच हाताखाली असते. सुपर प्राईम मिनिस्टर तिथे कोणी नसतो. आणि कितीही आपण निष्पक्ष असा आव आणला तरी प्रत्येक सीबीआय प्रत्येक पंतप्रधानाच्या हाताखाली. हे पंतप्रधान जसं सांगेल तसं. हे सगळं जरी मान्य असलं तरी एखाद्या पोलीस अधिकाऱ्याची जर चौकशी करायची असेल तर सीबीआय ती करू शकत नाही. एका चिटफंड घोटाळ्यामध्ये जर चौकशी करायची असेल तर करू शकत नाही सीबीआय चौकशी. थोडासा वेळ द्या. प्रश्न असा आहे की मुळात मगाशी जो थोडासा उल्लेख झाला की ब्युरोक्रेसीमध्ये संघ परिवार एक असा प्रयत्न करत आहे. आरबीआय, सीबीआय आणि सुप्रीम कोर्टाच्या नंतर हळूहळू ब्युरोक्रेसीमध्ये सुद्धा आपण शिरकाव करायचा आणि जे आपल्या विरोधी असतील त्यांना चक्क कोणत्या ना कोणत्या केसेसच्या आरोपाखाली जेलमध्ये टाकायचं. आम्ही अतिशय जबाबदारीने करतोय कारण गुजरातमध्ये अशा प्रकारचे एखाद्या घोटाळ्याचा तपास जर एखाद्या अधिकाऱ्याकडनं करायचा असेल तर तो करूच नाही. यासाठी एक मुख्यमंत्री रस्त्यावर उतरणार, आंदोलन करणार, आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी. बिलकुल बिलकुल. मग राजकीय पोळी भाजून घेणं कारण देशातले तिसऱ्या नंबरचं राज्य आहे, 42 लोकसभा सीट्स आहेत. दोघेही भासतात. तेच म्हणणं आहे माझं माइंडकर की पोळी दोघेही भासतात. हेच माझं म्हणणं आहे. पहिली गोष्ट अशी आहे की मोदींनी याची सुरुवात केलेली आहे, बीजेपीनी सुरुवात केलेली आहे. 4-4.5 वर्ष काय झोपले होते का? आता सुरू केलं. बरं, आता सुरू केलं तर नियमाने सुरू करायला पाहिजे होतं का? नियमाने सुरू केलं. राम कदम, आता पश्चिम बंगालच्या निवडणुका, लोकसभा निवडणुका हे सगळं डोळ्यासमोर ठेवून ही कारवाई केली जाते. थेट आरोप होणार असा आरोप तुमच्यावर. निखिला, प्रत्येक गोष्टीमध्ये आपण राजकारणच आणलं पाहिजे हे काही योग्य ठरणार नाही. पश्चिम बंगालमध्ये गोरगरिबांचे 40,000 कोटी रुपये हा विषय छोटा नाही आहे, फार गंभीर विषय आहे. आणि त्या चिटफंड घोटाळ्यामध्ये जर सीबीआय चौकशी करत असेल आणि पोलीस कमिशनरचा निर्दोष असतील तर त्यांनी उलट सहकार्य करायला पाहिजे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांना पोलीस मारहाण करतात या गोष्टीचे इतर पक्ष समर्थन करणार आहेत. 40,000 कोटी गोरगरिबांचे गेले ते 40,000 कोटी रुपये गोरगरिबांचे गेलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाने कोणत्या प्रकारे चौकशी करतायत हा सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्याच्या नंतर सीबीआयची चौकशी सुरू आहे. दिलेली नाही तिकडे जाण्याची. एक गोष्ट लक्षात घ्या. म्हणून सीबीआयला काँग्रेस पक्ष हा काही त्या 40,000 कोटीच्या चिट फंडचं समर्थन करणार आहे का? काँग्रेस पक्ष 40,000 कोटीच्या चिट फंडचं समर्थन करणार आहे का? 2014ला सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन प्रमाणे सीबीआय चौकशी करते. घोटाळ्यामध्ये मुकुल राय होते, तृणमूल काँग्रेसमध्ये होते, ते भाजपामध्ये गेले आणि त्या घोटाळ्यामध्ये ते आरोपी आहे, त्याच्यावर केसेस चालू आहे. तो त्या
भाजपमध्ये का घेतलं आणि त्यांच्यावरची चौकशी पूर्ण का नाही झाली आणि त्यांना शिक्षा का नाही झाली, हे मुद्दाम षडयंत्र चालू आहे. कुमार सप्तर्षी देखील आपल्या सोबत आहे. कारवाया करायच्या. जी नक्कीच. मी कुमार सप्तर्षी तुमच्याकडे येते. एक छोटासा इथे ब्रेक घेऊयात आणि लगेच परत येऊया. ही अहंकाराची लढाई आहे आणि ती देशासाठी प्रचंड धोकादायक देखील आहे. आपल्याबरोबर माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे सर देखील सहभागी झालेले आहेत. सुरेश खोपडे सर, यामध्ये राजीव कुमार या पोलीस आयुक्तांची चौकशी सीबीआयला करायची आहे. त्यासाठी इतका मोठा ड्रामा पश्चिम बंगालमध्ये घडलेला आहे की आता मुख्यमंत्री स्वतः त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरलेत. तुम्हाला काय वाटतं की पोलीस अधिकारी असून सुद्धा अशा प्रकारे चौकशीला टाळलं जातं किंवा पोलिसांनी या सगळ्यामध्ये सहकार्य करायला हवं चौकशीमध्ये? मी या घटनेकडं निव्वळ एक गुन्ह्यातील चौकशी म्हणून पाहत नाही, तर एखाद्या प्रशासकाला जर राज्य चालवता आलं नाही तर मग त्याची कशी धांदल होते आणि कशी चुकीची पावलं उचलली जातात आणि त्यामुळे एकूणच देशाच्या अंतर्गत सुरक्षिततेवरती केवढा मोठा परिणाम होईल याच्याकडं आपण पाहायला पाहिजे. आणि पोलीस हा स्टेट सब्जेक्ट आहे, राज्य सरकारचा आहे आणि राज्य सरकारने परवानगी दिल्याशिवाय सीबीआय काम करू शकत नाही. परंतु हे प्रशासक सुरुवातीला सीबीआय विरुद्ध आयबी म्हणजे सीबीआय प्रमुखांच्या नेमणुकीवरून पाळत ठेवण्यावरून त्यांच्यामध्ये कळवण लावली. आता तर राज्याचे पोलीस आणि सीबीआय यांच्यामध्ये जशी कोंबड्यांची झुंज लावलेली असते अशा प्रकारची झुंज लावण्यात आलेली आहे आणि त्यामुळे देशाची अंतर्गत सुरक्षितता वरती खूप दूरगामी परिणाम होणार आहेत. खरं तर केंद्र सीमांचं रक्षण करण्यापेक्षा अंतर्गत सुरक्षितता ही खूप महत्वाची बाब असते, खूप कॉम्प्लिकेटेड आणि खूप कॉम्प्लेक्स असते. आणि याच्यामध्ये तर काय झालेलं आहे की सीबीआयचे अधिकारी हे देखील आयपीएस, स्टेटचे अधिकारी हे देखील आयपीएस आणि ह्या आयपीएस अधिकाऱ्यामध्ये यांनी जे युद्ध लावलेलं आहे यामुळं तिथंच नव्हे तर इतर राज्यामध्ये देखील या पोलीस दलामध्ये खूप अशी उभी फूट पडेल. अगोदरच या अधिकाऱ्यांच्या खूप वेगळ्या वेगळ्या लाभे असतात आणि मग सुरक्षितता किंवा तपास करणे याच्यावरती परिणाम होतो. आणि या घटनेमुळं तपासापेक्षा मला जे वाटतं महत्वाचं ते म्हणजे अंतर्गत सुरक्षिततेला भविष्यामध्ये प्रचंड मोठा तडा जाईल. नक्कीच त्यासाठी खोपडे सर, तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा इथे मांडलेला आहे की यामुळे सगळ्या अंतर्गत सुरक्षेलाच इकडे धोका निर्माण होईल. म्हणजे तर मी येते तुमच्याकडे. विद्याताई मगाचपासून आहेत. विद्याताई, एकूणच या सगळ्या घडामोडी पाहता ही फक्त अहंकाराचीच लढाई नाहीये, तर यामध्ये ज्या जागा आहेत पश्चिम बंगाल त्याकडे देखील सगळ्यांचं लक्ष आहे. का तुम्ही ममता बॅनर्जींना अशा प्रकारे सपोर्ट करता? चिटफंड घोटाळ्यामध्ये तपास सीबीआय करू इच्छिते त्या पोलीस अधिकाऱ्याचा, त्याच्यासाठी म्हणून ममता बॅनर्जी रस्त्यावर उतरतात. खरं तर त्यांनी सहकार्य करणं आवश्यक होतं, हा सगळा घोटाळा बाहेर काढणं आवश्यक होतं. नाही, सहकार्य करायला कोण नाही म्हणतंय, पण विचारलं तर पाहिजे ना. मला हे म्हणायचं की मगाशी ते राठोड ऍडव्होकेट जे आहेत त्यांनी असं सांगितलं की काही अधिकार आहेत त्यांचे, पण काही नियम पण आहेत ना. नियमाप्रमाणे त्यांनी परवानगी घेणं मुख्यमंत्र्यांची आवश्यकता होती. ममता बॅनर्जी म्हणजे तुम्हाला काय ऐरीगैरी वाटली का? ती राज्याची मुख्यमंत्री आहे, तिच्या राज्यामध्ये तुम्ही येणार आहात तर त्यांची परवानगी नको घ्यायला, त्यांना माहिती नको द्यायला कुठल्याही प्रकारे कोणाच्याही घरी. नियम काहीही असले तरी एखाद्या घोटाळ्याच्या तपास घोटाळ्याचा म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी हा हे का होऊ नये? घोटाळ्याच्या तपासाविषयी आम्ही बोलतच नाहीये. त्यांनी ज्या पद्धतीने केलंय त्या पद्धतीवर आम्ही नियमावर बोट आहे, हे नियमावर बोट आहे. मात्र दूध का दूध पाणी का पाणी तिथेच होऊन गेलं असतं की चौकशी करायला, चौकशी होऊ द्यायला काय हरकत आहे? बोला राजू. व्यापमचा ज्यावेळी घोटाळा झाला इथे तरी पैशाचा घोटाळा आहे. व्यापम मध्ये 100 पेक्षा जास्त माणसांचे खून झाले. त्यावेळी सीबीआयला त्या मध्य प्रदेशमध्ये जायला शिवराज सिंग चौहानांनी परवानगी दिली नाही का? सीबीआय त्यावेळी गेली नाही डायरेक्ट तिथे कुणाची? भाजपचे हात दगडाखालीच आहे. प्रश्न विचारले जाणार तुम्हाला. का नाही गेली सांगा. त्यावेळी शिवराज सिंग चौहानांनी सीबीआयला यायला विरोध केला आणि स्टेट एसआयटी मार्फत
व्यापमची चौकशी केली. याच्या आधी मायावती, अखिलेश यादव यांच्यावर पण अशा प्रकारे सगळ्यांवरती वापर करून घेत आहेत, कारण यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. यांना माहिती आहे आपण आता पुन्हा सत्तेत येऊ शकत नाही, म्हणून सत्तेचा दुरुपयोग चाललाय आणि देशाचे हाल चाललेत सगळे. रामकदम बोला, ब्रेकवर जायचंय मला. नाही, दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मुळामध्ये 2019ला पुन्हा मोदीजींचं सरकार येईल, आमचं सरकार येईल, त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीने काही दिवसा स्वप्न पाहण्यात काही अर्थ नाही. दुसरा मुद्दा की वारंवार या चर्चेमधून जो 40,000 कोटीचा घोटाळा आहे त्या घोटाळ्याला पाठीशी घालण्याचं काम काँग्रेस आणि राष्ट्रवादी करणार आहे का? उलट पक्ष तुम्ही असं म्हणायला पाहिजे की ठीक आहे, का नाही चौकशी करू दिली? जर सीबीआयचे अधिकारी गेले आणि जर समजा ममता बॅनर्जी आणि तिथल्या लोकांचा त्याच्याशी काही संबंध नव्हता तर चौकशी का करू दिली नाही? माझा प्रश्न असा आहे की चौकशी जर समजा चौकशी करू आपण देत नसू तर याचा अर्थ काही ना काही पाणी मुरत आहे. नियम काय ते सांगा. 40,000 करोडचा ऐका, 40,000 करोडचा शारदा चिटफंडाचा घोटाळा आहे, 40,000 करोडचा अनिल अंबानीचा घोटाळा आहे, राफेलचा. त्याची चौकशी का नाही? राजू अकबर, अशी तुलना करून कुठल्याही घोटाळ्याची चौकशीच करायची नाही असं आहे का? म्हणजे काँग्रेसच्या घोटाळ्याची चौकशी करायची नाही, भाजपच्या घोटाळ्याची चौकशी करायची नाही, ममता बॅनर्जीच्या घोटाळ्याची चौकशी करायची नाही, असं करणार आहात का? पूर्णपणे सुप्रीम कोर्टाने क्लीन शीट दिलेली आहे. काँग्रेसचे नेते विसरून चालणार नाही आपल्याला. समान पाहिजे. जी, भाजप सुद्धा सिलेक्टिव्ह आहे का या सगळ्यामध्ये? काय राजकारण आहे ममता बॅनर्जी आणि मोदींचं सुद्धा, ते देखील मी दाखवणार आहे. तसंच या आधी जेव्हा एनडीए मध्ये ममता बॅनर्जी सहभागी होतील असं वाटत होतं, त्यावेळेला मोदींची भाषा ममता बॅनर्जी यांच्यासाठी कशी होती आणि का 4.5 वर्षामध्ये आतापर्यंत कारवाई करण्यात आली नाही, ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात आणि लगेच परत येऊया. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर कुमार सप्तर्षी आपल्या सोबत आहेत. कुमारजी, अर्थात या सगळ्यामध्ये सीबीआय वर्सेस बंगाल पोलीस असा खरं तर हा ड्रामा नाहीये किंवा ही लढाई नाहीये, तर लढाई आहे ती मोदी वर्सेस ममता बॅनर्जी. ही अहंकाराची, इगोची लढाई आहे असं वाटतं तुम्हाला? निखिला, आपल्याला जर हे प्रकरण स्वच्छ दृष्टीने पाहायचं असेल तर पहिलं मनातून काढलं पाहिजे की हा त्या घोटाळ्याच्या चौकशीपुरता मर्यादित विषय आहे, असं नाहीये. नक्कीच, कारण ती केव्हाही करते चौकशी, आजही करता येईल, पुढेही करता येईल, आणि अनेक चौकशा अशा पेंडिंग आहेत. प्रश्न असा आहे की राज्याच्या परवानगीशिवाय त्याच्यावर केंद्राने आक्रमण करावं का? तुम्हाला माहित असेल, बाबरी मस्जिद पडली तेव्हा कल्याण सिंगची परवानगी नाही म्हणून बाबरी मस्जिद पडली, कारण तिथे एक सेंट्रल फोर्सेस, रॅपिड ऍक्शन फोर्स 7-8 मिनिटाच्या अंतरावर होता, पण कल्याण सिंग नाही म्हणत होते की मी रक्षण करतो. तोपर्यंत केंद्र सरकार करू देत नाही, जाऊ शकत नाही. हे आपलं उघड आहे. व्यापम घोटाळ्याच्या वेळेला जोपर्यंत सीएम म्हणत नाही तोपर्यंत केंद्रीय शक्ती जाऊ शकत नाही. आणि आता जी सीबीआय गेली तेवढ्यापुरतं जर बघायचं असेल तर ह्या सीबीआयला आपलाच हनुमान पाहिजे, आपला ऐकणारा. म्हणून आलोक वर्मावर संक्रांत आली, कारण ते रफालीची चौकशी करू शकतात. त्यांना कागद दिले होते यशवंत सिन्हा, अरुण शौरी आणि प्रशांत भूषण यांनी, म्हणून रातोरात तुम्ही कारवाई करता. कुमारजी, तुम्ही म्हणताय तसं भाजप संविधान मानत नाही, 43 लोक, मात्र ममता बॅनर्जी जे आता करतायत ते योग्य आहे असं वाटतं तुम्हाला? मला योग्य पॉलिटिकली वाटतं. ज्या वेळेला तुम्हाला बेकायदेशीररित्या काढून टाकण्याची तयारी चालली आहे तेव्हा काढून टाकलं मी काय करणार हे त्या आपले दात आधी दाखवत आहेत. जनता त्यांच्या बरोबर आहे. सत्तेचा उगम या सीबीआय बीबीआय मधून होत नसतो. सत्तेचा उगम जनतेच्या मनातून होतो, मतदानातून होतो. तर त्या ते आधीच दाखवत आहे जनता कोणाबरोबर आहे. आणि भाजपचा डाव आपल्या इतका लक्षात आलेला आहे. म्हणजे पॉलिटिकली करेक्ट आहे ममता बॅनर्जी असं वाटतं तुम्हाला कुमारजी? जे मला थोडंसं प्रकाश रेड्डींकडे जायचं. प्रकाश रेड्डी, तुम्ही आता ममता बॅनर्जी, कारण त्यांना काढून टाकण्याची तयारी असताना मागून त्यांनी अरण्यरुदन करण्यापेक्षा त्यांनी आधीच ते कन्फडरेशन घेतलेलं अंग. केरळ, तामिळनाडू इथं एक खासदाराच्या शिवाय ज्याला मिळणार नाही त्या भाजपची काय ऑथॉरिटी आहे?
बंगालमध्ये 1 खासदार, तर त्यांना जी बंगालची अस्मिता म्हणून एक युनिटी आहे इतक्या दिवसात, कम्युनिस्टांची राजवट, काँग्रेसची असो, त्याच्यामधून पाकिस्तान तुटलं बंगाल अस्मितेनं. त्या बंगाल अस्मितीमध्ये फ्रॅक्चर करून हिंदू बंगाली आणि मुस्लिम बंगाली असं प्रयत्न करणं हा देशाचा सत्यानाश आहे ना. नक्कीच. हाच मोठा गुन्हा मात्र या सगळ्या लढाईमध्ये, या सगळ्या लढाईत संविधानालाही धोका निर्माण होतो. तो दोघांकडून, ममता बॅनर्जी असोत किंवा मोदी, दोघांकडूनही तो धोका निर्माण होतो. प्रकाश रेड्डी, मगाशी तुम्ही ममता बॅनर्जी यांचा सपोर्ट करत होतात, मात्र तिकडे सीपीआय म्हणतं ममता बॅनर्जी ड्रामा करतायत. मी ममता बॅनर्जीचा सपोर्ट असं बोललो नाही. मी म्हटलं चौकशी झाली पाहिजे, पण चौकशी सिलेक्टिव्ह होता कामा नये. 2014 साली त्याच्यामध्ये तक्रारी दाखल केल्या गेल्या. 2014 सालापासून आतापर्यंत जे सेंट्रल होतं त्यांच्या हातात सीबीआय हे झालेलं आहे. त्यांनी कोणावर हे केलं नाही, अजूनही कोणाची चौकशी झाली नाही. इलेक्शनच्याच वेळेला काय इलेक्शनच्याच वेळेला त्या ठिकाणी राम मंदिर येतं, इलेक्शनच्याच वेळेला त्या ठिकाणी चौकशी वगैरे या येतात. जे विरोधी लीडर असतात, अमित शहाची चौकशी करा ना, डोलची चौकशी करा, त्याच्या मुलांनी पण कमवलेलं आहे. अनेक जे बीजेपी मध्ये आहेत त्यांची चौकशी करा. हे चौकशी केलेली नाही, सिलेक्टिव्ह केलेली आहे. एकच मुद्दा मी मांडतो की पानसरे यांची हत्या झाली 20 फेब्रुवारीला, त्या ठिकाणी 4 वर्ष पूर्ण होत आली. त्यांचे खुनी कुठे गेले? सीबीआय, SIT सगळे आहेत. दाभोळकरांचे खुनी कुठे गेले? सिलेक्टिव्ह होते हे. आणि एकाच भूमिकेवर ठाम राहा. एकदा तुम्ही म्हणता ममता बॅनर्जी ड्रामा करतायत, दुसऱ्या ठिकाणी तुम्ही म्हणता की मोदी अशा प्रकारे कारवाई करतायत. मला राकेश राठोड यांच्याकडे जायचं. ॲडव्होकेट राकेश राठोड, या सगळ्यामध्ये करप्शन कारवाई सगळ्यांची झाली पाहिजे. त्यावेळेला जर कॉन्स्टिट्युशनली स्टेटचं रक्षण करण्याचा जर कोणी घेतला तर ती भूमिका बरोबर ठरते. सीबीआयने त्या राज्याला विचारण्याची. राकेश राठोड, मात्र ही ममता बॅनर्जी यांची ही भूमिका, सीबीआयनं केलेली कारवाई, दोघांचंही चुकलं असं वाटतं तुम्हाला? या दोघांच्याही अशा प्रकारच्या भूमिकेमुळे आज संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. जेवढी काही राज्य आहेत, अगदी महाराष्ट्र सुद्धा, सगळ्या राज्यांमध्ये खळबळ आहे. सगळ्या राज्यांसाठी खरं तर हे धोकादायक आहे वाटतं तुम्हाला? मी तेच बोलू इच्छितो. आपल्याला हे जाणणं आवश्यक आहे की हे पूर्ण जो पण अनस्टेबिलिटी जो आणलेली आहे, हे राजकारणी लोकांनीच आणलेली आहे. ते पक्ष, ऑपोजिशन पार्टी असो की ते रुलिंग पार्टी असो, हे एक असा ऍटमॉस्फिअर तयार करून देतात ज्याच्यामध्ये असं वाटतं की ते पूर्ण सगळीकडे, एक म्हणतो की ही पोलीस एजन्सी, इन्व्हेस्टिगेशन एजन्सी चुकीची आहे, दुसरा म्हणतो ते पक्ष चुकीचा आहे. खरं म्हटलं तर हे देशाचं नुकसान करतात. इलेक्शन्स आहेत, इलेक्शनसाठी तुम्ही काय प्रगती केली, तुम्ही कोणती पॉलिसी तुम्ही बोलू नका. या सगळ्याबद्दल सोडल्यानंतर तुम्ही एक कॉन्ट्रोवर्सी तयार करायची आणि कॉन्ट्रोवर्सी तयार करून लोकांचं पूर्ण जो लक्ष आहे आलेला आहे. लोकांनी राम कदम, पश्चिम बंगाल जिंकण्याची भाजपला इतकी घाई झाली. एकंदरीत दोन्ही पक्षांकडे बघून आणि समजदारीने डिसाईड करणं एक नाही, ती समजदाराची ती अपेक्षा आपण राजकीय पक्षांकडनं करूच शकत नाही. राम कदम बोला. राम कदम, भाजपला घाई झाली आहे पश्चिम बंगाल जिंकण्याची. आपल्या देशामध्ये दर 3 महिन्यांना कोणती ना कोणती निवडणूक होत असते, हे आपण पाहतो. त्याच्यामुळे जर सीबीआयने त्या ठिकाणी कारवाई केली तर त्याच्याशी निवडणुकीचा काय संबंध? राम कदम, अमित शहाच्या रॅलीला परवानगी नाकारली, योगी आदित्यनाथ यांच्या रॅलीला परवानगी नाकारली. 2 महिन्यापूर्वी मध्य प्रदेश, त्याच्यामुळे जर सीबीआय कारवाई करत असेल, बोला राम कदम, सीबीआय कारवाई करत असेल तर त्या कारवाईचं उलट समर्थन केलं पाहिजे. तुम्ही त्या कारवाईचा विरोध करताय. सीबीआय आपल्या लोकशाही संविधानाप्रमाणे कारवाई कारवाईचा विरोध करतात. आणि 40,000 कोटी रुपये साधे वाटतात. 40,000 कोटी साधे वाटतात. अनिल अंबानीला 40,000 कसे वाटतात? मोदींनी कसे वाटले? त्याच्या उत्तर द्या. प्रश्न चौकशीचा नाही, प्रश्न आहे घटनेचं पालन करण्याचा. आणि घटनेचं पालन
मला मोदी आणि राजू BJP अकबारे, मला कडून आणखी एक प्रश्न आहे. हो, सीबीआयला सुद्धा चौकशी करण्याचा अधिकार संविधानानंच दिलेला आहे, घटनेनंच दिलेला आहे. का नाही? आम्ही खपवून घेणार नाही. सीबीआयला जो अधिकार घटनेने दिलाय तो अधिकार काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन नाव घेऊ 40,000 कोटीच्या भ्रष्टाचाराचं समर्थन करणार, त्या घोटाळ्याचं 40,000 कोटीचं समर्थन करतात काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघे. तुम्ही पैशाच्या बाबतीत बोलू नका. आपण मुद्द्यावरच बोलू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा अपमान करतात दोन्ही पक्ष. डॉक्टर बाबासाहेबांचं नाव घेऊ नका. त्यांची घटना तुम्ही पायदळी तोडवताय. तुम्ही काय नाव घेता त्यांचा? खबरदार घेतला तर. राजू अकबारे, माझा तोच प्रश्न असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोघे अपमान करतात. तुम्ही संविधान जायला तेव्हा कुठे होता? संसदेच्या बाहेर संविधान जायला पंतप्रधान काय झोपले होते का त्यावेळी? त्यावेळी झोपले होते का मोदी? महासभेने कुठे गेले? समर्थन करणार आहात का तुम्ही 10 तोंडाचे रावण आहात. तुमच्या हिंदू महासभाने गांधी पुण्यतिथीच्या दिवशी गांधीजींच्या प्रतिमेला गोळ्या घातल्या. तुम्ही घटनेचं नाव घेऊन मुद्द्यावर बोला. राजू अकबारे, माझाही प्रश्न आहे तुम्हाला. माझा प्रश्न आहे की इथे संविधानाने सीबीआयला सुद्धा अधिकार दिलेले आहेत. मग राजीव कुमार यांना चौकशीसाठी बोलावलं होतं, कित्येकदा समन्स पाठवण्यात आले. मग का नाही राजीव कुमार तिकडे चौकशीसाठी गेले? पहिला प्रश्न असा, तुम्हाला वाटत नाही का दूध का दूध पाणी का पाणी व्हावं? आम्हाला पण वाटतं की याची चौकशी झाली पाहिजे, याच्यातलं सत्य बाहेर आलं पाहिजे. पण ज्या पद्धतीने केंद्र सरकार या चौकशीचा फार्स, याला नाटक म्हणतात, ज्या पद्धतीने करतंय ती पद्धत चुकीची आहे. तुम्ही परवानगी घ्या ना. तुम्हाला राज्यात जायला त्या मुख्यमंत्र्याची परवानगी लागते. तुम्ही परवानगी का नाही घेतली? तुम्ही जर माझ्या घरात येताय, मला न विचारता घुसून माझ्यावर आक्रमण करताय, एक अतिरेक्यासारखं मला वागणूक देत आहे, तर त्याच्या विरुद्ध बोलण्याचा अधिकार राम कदम या प्रश्नाचं उत्तर द्यायला हवं. कारवाई करायची तर नियम पाळावेच लागणार. नियमांकडे कानाडोळा करून चालणारही नाही. एकच मुद्दा काँग्रेस राष्ट्रवादीने सुद्धा घेतलेला आहे. नियमाला धरून तुम्ही कारवाई करा, हे आमचं म्हणणं आहे. आमचं म्हणणं चौकशी करू नका हे कधीच नाही. काय झालंय, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं त्या ठिकाणी ममता बॅनर्जींनी जे 23 पक्ष एकत्र आणले आणि यांचं जे महाठगबंधन होत आहे, तर त्याच्यामुळे ए न के न प्रकारे यांना मोदी सरकारवर आरोप करा. पण आरोप करण्यापूर्वी हा विषय किती गंभीर आहे तो त्यांना पाहायचा नाही. देशाचं संविधान पायदळी तुडवले जाते ते पाहायचं नाही. देशाची संविधानिक जो ढाचा आहे, सीबीआय संस्था आहे, त्या संस्थेच्या अधिकाऱ्यांना मारहाण होते हे त्यांना पाहायचं नाही. कसलं समर्थन करताय? अनिल अंबानी ज्याला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलं तो दिवाळखोर निघाला. सगळे एकदम बोले तर काहीच ऐकायला येणार नाही. आणि राजू अकबारे, फक्त आपला विषय कॉम्पॅक्ट ठेवा. विषयावर आपण विषयावर फक्त बोलू. माइंड कर बोला. ताई एक मिनिट, ताई प्लीज. मला मघाशी जे खोपडे बोलले ना, त्या वाक्याचं फार महत्व वाटतं. त्यांनी एक सांगितलं की खरोखर ब्युरोक्रेसी एक इन्स्टिट्यूट आहे आणि या इन्स्टिट्यूट मधल्या काही लोकांना, आपल्या फेवरच्या लोकांना आपल्याकडे घेऊन त्यांच्याद्वारे ही इन्स्टिट्यूट फोडण्याचा हा प्रयत्न होतोय. आणि एका माजी IPS ऑफिसरनी हे जे सांगितलेलं मत आहे याला मी फार महत्व देतो. एक प्रकारे RSSच्या ब्युरोक्रेट सुद्धा ते सुद्धा मत देतात. त्यामुळे त्यांची विचारसरणी असण्याचा त्यांचा अधिकार आहे. कोणी कम्युनिस्ट असेल, कोणी समाजवादी असेल, कोणी काँग्रेसवाले असतील. माइंड कर, मी काय RSSची नाहीये किंवा मी RSSचं समर्थन सुद्धा करत नाही. माझं हे म्हणणं नाही. त्याच्यामध्ये राजीव कुमारना तिथेच थांबवून ठेवणं, त्यांच्या समर्थनासाठी रस्त्यावर उतरणं, त्यांच्यासाठी आंदोलन करणं हे ममता बॅनर्जी करतात. ममता बॅनर्जी सुद्धा IPS अधिकाऱ्याला अशा प्रकारे समर्थन करतात. असं नाही का वाटत तुम्हाला? हे बघा पंजाबचे आपल्याकडे वीर्क म्हणून DGP होते. या DGPंना 2009 साली ते पंजाबमध्ये असताना तेव्हाच्या शिरोमणी अकाली दलाशी त्यांचं जमलेलं नव्हतं. ते पंजाबमध्ये DGP होते. राजीव कुमारांना ममता बॅनर्जीचं समर्थन तिथे शिरोमणी अकाली दलांनी ममता बॅनर्जींचं होतं. तुम्ही
व्हिक्टिमायझेशन होतं. माइंडकर तुम्ही फक्त एक सांगता, इथे ममता बॅनर्जी आणि राजीव कुमार प्रामाणिक अधिकारी आहेत, तसे क्लीन चिट देऊन टाकलेली आहे, कुठल्याही प्रकारची चौकशी नाही, सीबीआयनं आणखी समन्स पाठवलेले आहेत, तरी राजीव कुमार तिकडे हजर होत नाहीत, त्यांची चौकशी होऊ देत नाहीत आणि इथे ममता बॅनर्जी क्लीन चिट देतात. कशासाठी? सुप्रीम कोर्टाची त्यांनी परवानगी, सीबीआयची परवानगी घेतलेली होती का? सुप्रीम कोर्टाची परवानगी घेतलेली होती का? निखिलाजी, हा प्रश्न त्या राजीव कुमारांचा नाहीये. हा प्रश्न आहे की घटनेचे नियम पायदळी तुडवण्याचा प्रश्न. तुम्ही ज्या पद्धतीने त्या राज्यामध्ये आक्रमण करताय, राजू मला मान्य आहे की नियम पायदळी तुडवले गेले, पण दूध पाणी का पाणी व्हावं असं नाही का वाटत? एका ठिकाणी ममता बॅनर्जी आपल्या अधिकारासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करतात, तुम्हाला चुकीचं नाही का वाटत? परत एकदा तुम्ही तेच सांगताय, हा प्रश्न अधिकाराचा नाही, हा प्रश्न शारदा चिटफंडाचा नाही, प्रश्न आहे घटनेचे नियम पायदळी तुडवून एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला. राजू अकबरे, मात्र मी हे पहिल्यांदा पाहिलं की पोलीस आयुक्तासाठी एक मुख्यमंत्री रस्त्यावर उतरतो आणि तिकडे उपोषण करतो. मी हे पहिल्यांदा पाहिलं आयुष्यामध्ये की एखाद्या पोलीस अधिकाऱ्यासाठी मुख्यमंत्री रस्त्यावर उतरतो. पोलीस अधिकाऱ्यासाठी हा प्रश्न पोलीस अधिकाऱ्याचा नाही. निखिल, मलाही तेच माहितीये की हा प्रश्न फक्त पोलीस अधिकाऱ्याचा किंवा सीबीआयच्या कारवाईचा नाहीये, तर ही लढाई आहे मोदी आणि ममता बॅनर्जी. हे मान्य करा, मोदी वर्सेस ममता आणि ममता बॅनर्जीने 23 पक्षांना एकत्र आणण्याचा जो प्रयत्न केला महागठबंधन, व्यक्तिगत लढाई नाही, व्यक्तिगत लढाई. राजीव कुमार लढाई मोदी वर्सेस ममता बॅनर्जी यांची आहे. महागठबंधन आहे, महागठबंधनचा प्रयत्न करतायत ममता बॅनर्जी. पीएम पदाचा चेहरा आहेत, पीएम पदाच्या उमेदवार आहेत आणि म्हणून त्यांच्यावर कारवाई केली जाते. राम कदम बोला. पॉइंट झालेले आहेत ममता बॅनर्जी, तो महत्वाचा मुद्दा आहे. राम कदम बोला. मला कुमार सप्तर्षी आणि खोपडे सरांकडे जायचे. राम कदम. मुळामध्ये ममता बॅनर्जींच्या घरावर काही सीबीआयने छापे घातलेले नव्हते. हे ममता बॅनर्जींच्या काही घरावर सीबीआयने काही छापे घातलेले नाहीये, त्याच्यामुळे याच्यामध्ये आपण ममता बॅनर्जींना तसं न ओढता ममता बॅनर्जी त्या पोलीस कमिशनरला वाचवतायत, त्या का वाचवतायत हा मुद्दा आहे. मला एक सांगा, हे बघा आणि मुळामध्ये इथे वारंवार मुद्दा असा येतोय की राज्याला परवानगी देण्याच्या. एक मिनिट इथे वारंवार मुद्दा, एक मिनिट ऐका, इथे वारंवार जो मुद्दा येतोय की राज्यानं परवानगी देण्याचा, पण जेव्हा सुप्रीम कोर्टानं आखून दिलंय 2014 मध्ये सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शनाखाली त्याची एन्क्वायरी सुरू झालेली आहे. राम कदम, तशी परवानगी असती तर सुप्रीम कोर्टानं आजच ती कारवाई करू दिली असती. राम कदम, तुमचंही चुकलं, तुमच्याकडे पुरावे नव्हते, सीबीआयकडे पुरावे नव्हते, त्यामुळे सीबीआयनं आज पुरावे सादर केले नाहीत. सीबीआय उद्या हे सगळे पुरावे सादर करणार, पुरावे घेऊन का गेले नाहीत. अर्थात ही लढाई आहे ती जागांसाठीची, ही लढाई आहे ती इगोची, अहंकाराची, मोदी वर्सेस ममता बॅनर्जी यांची. एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात आणि लगेच परत येऊया. कुमार सप्तर्षी, तुमच्याकडे येतील. या सगळ्यामध्ये कुठेतरी राजकारण आहे. अर्थात तुम्हाला काय वाटतं, या सगळ्याचा फायदा होईल ममता बॅनर्जींना की मोदींना? 100% होईल. आणि कारण असं आहे की देशामध्ये एक प्रोसेस चालू आहे. जिथे जिथे भाजप नाही तिथे तिथे दंगल आहे, आणि जिथे भाजपची सत्ता आहे तिथे एन्काउंटर आहे. आणि परत म्हणायचं की आम्ही सत्तेवर आला कुठे दंगली होत आहेत. हे सगळे राजकारण आहे. ममता बॅनर्जीच्या बरोबर विरोधी पक्षाचे लोक एकत्र आले तर मग असं एक होतं की जर आपल्याला मिळणार नाही ना, मग काहीतरी डेस्परेट करायचं. आता सीबीआयचा वापर करायचं काही कारण नव्हतं, कारण सीबीआयचा तुम्ही खोडखोडा करून टाकलाय. आता तिथे बोललं, जो माणूस बसवलाय त्याला खरगेची संमती नाही, त्याला सँक्शन नाही, आणि लगेच तुम्ही ऍक्शन करता. 42 लोक जाता, म्हणजे तुम्हाला अटक करायची होती. आणि ममता बॅनर्जींनी समजा अधिकाऱ्याच्या पाठीमागे राहिल्या तर काही फार मोठं आकाश कोसळणारे असं नाही. त्यांना कळलं की आज त्याच्यानंतर त्या ममता बॅनर्जीच अटक करणार, हे सुद्धा करतील मोदी, कारण आता डेस्परेट झालेले. तेव्हा त्याच्या आधीच त्यांनी प्रेम केलं हे, आणि आधीच जनतेची शक्ती दाखवली. आणि हाच एक मार्ग आहे. जर हे केलं नाही तर बंगालमध्ये व्हायलन्स होईल. ममता बॅनर्जीच्या धरण्यामुळे
व्हायलोन्स थांबलेला आहे बरं, राम कदम, हे गिरीश जरा राम कदम उत्तर द्या. नाही, हे वारंवार मी मगाशी म्हणतोय की हा 40,000 कोटीचा चिटफंडचा घोटाळा आहे. याच्यामध्ये आपण ममता बॅनर्जी वारंवार आणणं, राजकारण वारंवार आणणं हे कितपत योग्य आहे? सीबीआय स्वतंत्र संस्था आहे, ती काम करते, ती काम करत असताना राजकीय मंडळी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणं योग्य नाही. हा इतका साधा प्रश्न आहे. अशा प्रकारे याच्यामध्ये व्यक्त करू नये भाजपवर लोकांनी. काय राम कदमांना वाटतं सगळे समोर बसलेले मूर्ख आहेत आणि हे त्यांनाच कळतं. सीबीआय निवडणुका जवळ आल्या तर सीबीआयनं कामच करायचं नाही का? ज्या गोरगरिबांनी 40,000 कोटी रुपये दिले त्या लोकांना सांगायचं काय तुम्ही तुमचे पैसे विसरून जा? काय झालं मेहुलबाईचं काय झालं? आपण निवडणुका जवळ आल्या तर सीबीआयने कामच बंद करायचं का? ऑफिस बंद करायचं का? टाळं लावायचं का त्याला? त्याच्यामुळे निवडणुका या देशामध्ये दर 2 महिन्याला होत राहतात. निखिला मला एक महत्वाचा मुद्दा मांडायचा आहे. निखिला मला एक महत्वाचा मुद्दा मांडायचा आहे. ममता बॅनर्जींच्या बाबतीत, बंगालच्या बाबतीत हे पहिल्यांदा घडत नाहीये. तुम्हाला 2-1-3 वर्षापूर्वी आर्मीच्या लोकांना तिने तिकडे सेक्रेटरिएट समोर बसवलं होतं आणि आर्मी येऊन बसवली होती ममता बॅनर्जींना झाकात ठेवायला. परंतु मला ममता बॅनर्जींचं याच्यासाठी कौतुक वाटतं की ती मोदींच्या आर्मीलाही घाबरली नाही आणि सीबीआयलाही घाबरले नाही आणि ती ठामपणे आपल्या राज्याच्या पोलीस आयुक्तांच्या पाठीशी उभी आहे. याच्यासाठी तिचं कौतुक करायला लागेल. कारण तुम्ही म्हणता चिट फंडाच्या पाठी घोटाळा असेल त्याची चौकशी निश्चित झाली पाहिजे. त्याच्याबद्दल ते आम्ही पाठीशी घालत नाही. कुठलाही भ्रष्टाचार, कुठलाही पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दिलेला आहे सगळ्या आता महागठबंधन पूर्ण महाआघाडीनं. मला फक्त जयंत माइंडकर, मला तुमच्याकडे यायचं, या सगळ्यामध्ये काय कॅल्क्युलेशन आहे? 42 जागा आहेत पश्चिम बंगालमध्ये. भाजपकडे गेल्या वेळेला फक्त 2 होत्या, आता त्यांना त्या जागा वाढवायच्या. आमचा एक सर्वे होता, त्या सर्वेमध्ये सुद्धा जवळपास भाजपच्या 12 जागा वाढतील, असा 12 जागा मिळतील भाजपला, असा एक आमचा सर्वे देखील आहे. तुम्हाला असं वाटतं की या सगळ्यामध्ये हिंदुत्वाचा मुद्दा आहे, रोहिंग्याचा मुद्दा आहे, आता हा सगळा चिटफंडचा मुद्दा आहे, एक न्यूट्रल राहून सांगा की काय होईल? तू जे म्हणालीस ते सगळे मुद्दे आहेत आणि त्याच्याबरोबर मगाशी कुमार सप्तर्षींनी सांगितलेला एक मुद्दा जो थोडासा विस्तृतपणे सांगतो की मुळात संघ परिवार असा एक प्रयत्न करत आहे की देशात 544 ठिकाणी सर्व राज्यात एक तर आम्ही RSS वादी विचारसरणी किंवा आमच्या विरुद्ध विचारसरणी, आणि ही येण्यासाठी सीबीआय, रायट्स, मायनॉरिटी व्हर्सेस मेजॉरिटी, गोहत्या, राम, ज्या कोणत्या विषयांचा आपल्याला वापर करता येईल त्या सर्व विषयांचा वापर करायचा. बंगालमध्ये जिथे आतापर्यंत 32 वर्ष कम्युनिस्ट स्ट्रॉंग होते, गेले 10-15 वर्ष ममता बॅनर्जींचा रिजनल पार्टी आहे, तिथे जर का आपल्याला जायचं असेल तर अशा प्रकारे तिथे पेनिट्रेट करायचं, तिथे आपण सीबीआयचा वापर करायचा. केन प्रकारेनं आपण फक्त आपण व्हर्सेस ऑल अशा प्रकारची भूमिका करण्याचा जो संघ परिवाराचा प्रयत्न आहे त्याचंच हे द्योतक आहे. आणि दुसरी गोष्ट, बंगालला महत्व याच्यासाठी की 80 लोकसभा सदस्य असलेला युपी नंतर महाराष्ट्राचा नंबर आहे 48 आणि तिसऱ्या नंबरवर 42 लोकसभा सदस्य असलेलं राज्य आहे बंगाल. त्याच्यामुळे हे 3 राज्य मिळून आपण असं धरायला हरकत नाही जर काही 3 राज्य मिळून अक्षरशः देशाची 1/3 संसद उभी राहते आणि त्याच्यामुळे या प्रकाराला महत्व आहे. एखादा राजीव कुमार, मी उदाहरण तर सांगायला वेळ नाही, पण अशा प्रकारचे ब्युरोक्रेट्स भाजपचं, तिकडे ममता बॅनर्जी सुद्धा तोच प्रयत्न करतायत. महागठबंधनसाठी त्यांनी सगळ्या 21 पक्षाच्या नेत्यांना तिथे बोलावलं, जी काही रॅली केली. तुम्हाला असं वाटत नाही की ममता बॅनर्जी स्वतःला तिथे पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून तिथे प्रोजेक्ट करतायत? मला पंतप्रधान पदाच्या उमेदवार जी भीती ममता बॅनर्जींना आहे तीच काँग्रेसला देखील आहे. राजू वाघमारे, नाही, पहिली गोष्ट अशी की बीजेपीच्या जातीयवादी पक्षाविरोधात सगळे विरोधी पक्ष एकत्र येऊन या देशामध्ये सेक्युलर राजकारण आलं पाहिजे यासाठी. मात्र या सगळ्या चिटफंड घोटाळ्यामध्ये कारवाई झाली तर ममता बॅनर्जी यांच्या सरकारला देखील धोका निर्माण होईल, ही भीती ममता बॅनर्जींना आहे, ही भीती काँग्रेसला देखील आहे. नाही, चिटफंड घोटाळ्याचा आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा तसा अर्थार्थी संबंध लागू शकत नाही. फक्त बीजेपीला त्या पश्चिम बंगालमध्ये अराजकता माजवायची आहे, तिथे गोंधळ माजवायचा आहे आणि ते करून राष्ट्रपती राजवट कशी लादता येईल आणि ती लादल्यानंतर
लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्या दबाव बरं, तंत्राचा बरं. वापर माझ्याकडे वेळ नाही, करून रामकदम, मी आले असेल कशा तुमच्याकडे. पद्धतीने मात्र या पुढे सगळ्या येणार? राजकारणामध्ये, या सगळ्या अहंकारामध्ये संविधानाला धोका निर्माण होतो, संपूर्ण राज्यामध्ये, संपूर्ण देशामध्ये या सगळ्याचा वेगळा संदेश जातो. त्याचं काय? हा देखील विचार राजकीय पक्षांनी करायला नको का? काँग्रेस सारख्या मोठ्या पक्षाने, ममता बॅनर्जी आणि त्याचबरोबर मोदींनी सुद्धा आणि भाजपनं सुद्धा. रामकदम, आता या चर्चेमध्ये मला इथेच थांबावं लागतं, वेळ आपली संपली आहे. धन्यवाद तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल. चर्चेमध्ये आपण इथेच थांबूयात. नमस्कार.